श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर उद्या 14 डिसेंबर आहे आणि पहिला गुरुवार आलेला आहे 14 डिसेंबरला. त्याचबरोबर दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला आलेला आहे. तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा 4 जानेवारीला आलेला आहे आणि जो 5वा गुरुवार आहे तर तो आलेला आहे 11 जानेवारीला. तर अशा प्रकारे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. तर पहा, प्राचीन काळापासूनच हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो धार्मिक कार्यासाठी विशेष मानला. तर या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले आहे असं म्हटलं जातं आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जर आपण केलं तर ते व्रत जे आहे तर ते फलदायक ठरत असते. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते, ऐश्वर्य प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवारचं व्रत आवर्जून करायचं आहे. तर पहा, माता लक्ष्मीची आपल्याला ह्या दिवशी खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर हा पूर्ण महिनाच जो आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे ह्या पूर्ण महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या सेवा, उपाय हे करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तर पहा, आपल्याला ह्या महिन्यामध्ये भरपूर सारे उपाय तर करायचेच आहेत. तर उद्या गुरुवार आहे, तर गुरुवारी आपण तुळशी मातेची विशेष अशी पूजा करायची आहे. तिला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही वस्तू अर्पण केल्यामुळे पहा, आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल. तर असा हा अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला अतिशय पूजनीय मानलं जातं. तर पहा, प्रत्येकाच्या घरासमोर, प्रत्येकाच्या घराबाहेर एक तुळससुद्धा प्रत्येकाच्या घरासमोर असतेच. ही आपल्या हिंदू संस्कृतीमधली सर्वात पवित्र जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस. तर पहा, तुळस जर आपल्या घरासमोर असेल ना तर आपल्या घरावर काही वाईट संकटसुद्धा येत नाहीत आणि जरी आली तर ती तुळस आपल्यावरती घेत असते. ती आपल्याला अगोदरच संकेत देते की तुमच्या घरावरती काहीतरी वाईट संकट आलं होतं आणि ते मी माझ्यावर घेतलेलं आहे. तर अशी ही तुळशी माता आहे, तिला आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावला पाहिजे. त्याचबरोबर सकाळी आपली तिला जल अर्पण केलं पाहिजे. तिची विशेष अशी हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा केली पाहिजे. धूप दीप तिला ओवाळला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या घरातील तुळशी मातेची ही सेवा तर आवर्जून करायची आहे. तर पहा, भगवान श्री हरी विष्णू आहेत तर त्यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच ह्या तुळशी मातेला आपण विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतो. तर पहा, तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय भगवान हरी विष्णूंना जी पूजा आपण करतो ती सफल होत नसते. त्याचबरोबर जो नैवेद्य आपण दाखवतो त्या नैवेद्यामध्ये जर तुळशीपत्र घातलेलं नसेल तर ते नैवेद्य भगवान श्री हरी विष्णू ग्रहण देखील करत नाही. त्या उलट पहा, आता ज्याच्या घरामध्ये तुळशी एकदम बहरलेली असते, टवटवीत असते, त्या घरामध्ये बघा खूप सकारात्मक ऊर्जा, खूप सकारात्मक लहरी असतात. त्या घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यप्राप्त असतात. त्या घरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे संकट हे येत नाही. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर आपल्याला गुरुवारी तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशी मातेला गुरुवारच्या दिवशी अतिशय विशेष पद्धतीने पूजलं जातं. त्यामुळे पहा, उद्या आपल्याला काय करायचं आहे, तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा, उद्या आपल्याला सगळ्यांना सर्वात लवकर उठायचं आहे आणि आपल्या घरामधली जी नित्याची कामं आवरायची आहेत, आपल्या देवघराची पूजा अर्चा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. तर पहा,
तर पहा, आपल्याला तुळशी मातेला थोडंसं 1-2 चम्मचच फक्त कच्चं दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि हे दूध अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद देखील घालायची आहे. तुळशी मातेला असं हे कच्चं दूध जर आपण अर्पण केलं तर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी ह्या दूर होतात. धनवृद्धी जी आहे तर ती आपल्याला होत असते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा जरी आला तर तो स्थिर राहत नाही, म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपला पैसा हा जास्त खर्च होतो. आपल्या घरातून आल्यापावली लक्ष्मी लगेच बाहेर निघून जाते किंवा मग भरपूर साऱ्या अडचणी येत आहेत. तर आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपण जसं सांगितलं की आपण दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे. तर ती हळद जी आहे तर ती या सर्व गोष्टींसाठी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. तर पहा, दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ती आपण तुळशी मातेला अर्पण करा किंवा मग अगोदर चमचाभर दूध 2 चम्मच तुळशी मातेला अर्पण करा. आणि त्यानंतर ही जी हळद आहे तर ती जे तुळशीचे बुंदे आहेत, म्हणजे तुळशीचे जे खोड आहे तर म्हणजे मुळं आहेत, त्या मुळांना अर्पण करा. यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे ती अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातून पैसा हा जास्त खर्च होणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. त्याचबरोबर पहा, थोडं हळद आणि कुंकुम मिक्स करून आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. ही स्वास्तिक जी आहे तर ती तुम्ही तुळशीसमोर रांगोळीच्या स्वरूपात सुद्धा काढू शकता किंवा मग तुळशीची जर कुंडी असेल तर त्या कुंडीवर देखील तुम्ही ही स्वास्तिक काढू शकता. तर ही स्वास्तिक जी आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये कल्याण होण्यासाठी, आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी हे स्वास्तिक काढलं. स्वास्तिक हे खूप महत्त्वाचं असतं. स्वास्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, त्याचबरोबर ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती, त्याचबरोबर सर्वांचे आवडते गणेश हे ह्या देवतांचा समावेश असतो. स्वास्तिक काढताना त्याच्यामध्ये जे 4 बिंदू आहेत ते द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि साईडने 2 रेषा असतात त्या काढायला विसरायचं नाही. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला एक स्वास्तिक त्या तुळशी वृंदावनवर काढू शकता किंवा मग खाली काढलं तरी चालेल. अशा स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून धूपदीप दाखवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा तुळशी मातेभोवती घालायच्या आहेत. जर तुम्हाला तुळशीच्या साईडने जागा नाही प्रदक्षिणा घालायला तर स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालू शकता. त्याचबरोबर आपण हा उपाय कशासाठी करत आहोत, आपल्या इच्छापूर्ती करण्यासाठी, त्याचबरोबर पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. तुळशी मातेला आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे जेणेकरून तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा तिथे व्यक्त करायच्या आहेत. आणि त्यानंतरच आपली तुळशी मातेला नमस्कार करून आपल्याला मनोभावे ही पूजा अशा प्रकारे संपन्न करायची आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये पहा, लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे तर लक्ष्मी स्थिर राहील. त्याचबरोबर पैसा टिकत नाही आहे तो पैसा टिकायला सुरुवात होईल. अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल आणि जी काही आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा करत आहोत तर लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये ती सदैव राहील. तर असा हा अत्यंत छोटासा उपाय आपल्याला तुळशी मातेला करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.